हे तुम्ही पाहिलंय का छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी म्हणजेच द किंग ऑफ फोर्ट राजगड. चला तर मग मी प्रवीण. सगळे लवकर उठून मी आणि भैया निघालो राजगडच्या दिशेने. पुण्याहून खडकवासला खानापूर मार्गे पाबे घाटातून आम्ही पोहोचलो. पहाटे जरा जास्त थंडी असल्याने वाटेत खानापूरला मस्त गरमागरम असा चहा घेतला. पुढे पाबे घाटात सूर्य महाराजांनी डोकं वर काढलं आणि तेव्हा कुठं जीवाला बरं वाटलं. 8 ते 8:30च्या सुमारास आम्ही बेस पॉईंटला पोहोचलो. राजगडावर जाण्यासाठी तसे तर 2-3 मार्ग आहेत, पण मुख्य शिवकालीन राजमार्ग म्हणजेच पाली दरवाजा. साधारण 2 ते 2.5 तासांचा हा ट्रेक उंच उंच पायऱ्या आणि घनदाट जंगलातून जातो, त्याच्यामुळे ट्रेकरला घाम फुटतो. तसा आमचा भैया जरा जास्तच थकला होता, पण गडावर पोचल्या सगळा थकवा कसा दूर झाला हे कळालंच नाही. त्या भव्य अशा पाली दरवाजाला पाहून असं वाटलं की कधी काळी आपले महाराज इथे आले असावे. त्यांचा सहवास इथल्या वातावरणात जाणवत होता. राजगडला तसं तर 3 माच्या आहेत, पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी माची, आणि भला मोठा उंच असा बाले किल्ला. गडावरून जेव्हा आम्ही बाले किल्ल्याला चढायला लागलो ना, तेव्हा वाटेत चढताना मंकेश भाईंनी डायरेक्ट माझ्या मानेवरच उडी घेतली. चढायला चांगली, पण वर सुंदर असा चंद्राच्या आकाराचा पाण्याचा टाका आहे, ज्याला चंद्रकोर तळ असं म्हणतात, आणि त्याच्या समोरच ब्रह्मर्षी ऋषींचं मंदिर आहे. बाले किल्ल्यावरून आपल्याला तोरणा, सिंहगड, रायगड असे 2-3 किल्ले दिसतात. बाले किल्ला बघून झाल्यावर आम्ही निघालो सुवेळा माचीकडे. ते म्हणतात ना, मुघलांना सुळावर चढवणारी हेच ती सुवेळा माची. काय भयानक नजारा दिसतो ना राव सुवेळा माचीचा, नुसतं बघतच राहावं. माचीला लागूनच भला मोठा पाषाण समोर उभा राहिलेला दिसतो, त्यालाच हत्ती प्रस्तर असं म्हणतात. सुवेळा माचीवर निवांत 1-2 तास बसलो. इतका भारी नजारा होता ना यार, इतका भारी नजारा की तिथून येऊच वाटत नव्हतं. असं वाटत होतं की आयुष्यभर इथंच राहावं, कारण राजगडच्या वातावरणात वेगळीच वाईब होती. सर्व काही हरपून गेलो होतो मी तरी. गड बघायच्या नादात इतकी भूक लागलेली समजलंच नाही. बस येताना पद्मावती मंदिराच्या जवळ येऊन थोडी पोटपूजा केली आणि संध्याकाळच्या वेळी परतीची वाट धरली. व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.